सर्वांच्या घरी असलंच पाहिजे असं हे जे मलम आहे त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। ते कसं बनवलेलं आहे, ते कुठे वापरायचं, ते कोणी वापरायचं, ते किती वेळा वापरलं जातं, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर। नमस्कार, मी डॉक्टर अंकिता। तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची। सगळ्यांच्या घरी असलंच पाहिजे अशा त्या मलमाचं नाव आहे कोकम तेल युक्त शतधौत घृत। घाबरू नका नाव ऐकून, मी तुम्हाला ते सांगते की नक्की ते कसं बनवलं जातं। कोकम तेल म्हणजे तुम्हाला जर रातांबे ऐकून माहिती असतील, कोकणात रातांबे खूप मोठ्या प्रमाणात पिकवले जातात। ते रातांबे म्हणजे ज्याचं पुढे जाऊन कोकम किंवा आमसूल तयार होतं, त्या रातांब्यांच्या बिया एकत्र केल्या जातात, त्या बिया उकळवल्या जातात आणि त्या उकळवल्यानंतर वर तेलासारखा तवंग तयार होतो, तो वेगळा काढून घेतात आणि तो उन्हात वाळवतात। हे तेल वाळवल्यानंतर घट्ट एका लांब गोळ्यासारखं तयार होतं। जर का ते मुठळे जर का तुम्ही बघितले असते, कदाचित किराणा मालाच्या दुकानात सुद्धा किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात सुद्धा नुसतं कोकम तेल विकायला असतं, त्यामुळे ते तुम्ही बघितलं असेल तर नाव तेल असलं तरी ते सुद्धा सॉलिड फॉर्म मध्ये असतं। आणि शतधौत घृत म्हणजे काय? शत म्हणजे 100, धौत म्हणजे धुतलेलं, घृत म्हणजे तूप। 100 वेळा धुतलेलं तूप, साधं गाईचं तूप, त्यात पाणी घालून ते घुसळून 100 वेळा धुतलं जातं। जेव्हा ते 10, 12, 15 वेळा धुतलं जातं तेव्हा त्याला अशी क्रीम कन्सिस्टन्सी यायला लागते, आणि जेव्हा ते पूर्ण 100 वेळा धुतलं जातं तेव्हा ते एका छान क्रीम सारखं असं मस्त सॉफ्ट कन्सिस्टन्सी होते। या शतधौत घृतामध्ये मगाशी मी जे कोकम तेल सांगितलं ते मिश्र केलं जातं आणि त्यापासून कोकम तेलयुक्त शतधौत घृत तयार केलं जातं। त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की ते 100% नॅचरल आहे, 100% केमिकल रहित आहे। त्यात कोणतंही केमिकल अगदी एवढंसं सुद्धा वापरलं जात नाही। साधं कोकम तेल आणि साधं तूप पाण्याने धुतलेलं एवढंच तयार केलेलं आहे, त्यामुळे त्यात कोणतंही केमिकल नाही। म्हणून ते अगदी तुम्ही 8-10 दिवसाच्या बाळापासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत कोणालाही वापरू शकता, कारण त्यात कोणतंच केमिकल नाही। सो आता डॉक्टर अंकिताने एवढी मोठी प्रोसिजर सांगितली, तर ते कोकम युक्त शतधौत घृत जे आहे ते कुठे वापरायचं, तर शरीराच्या वरच्या भागापासून खालती आपण सुरुवात करूया। तर सर्वात वरती येतात ते म्हणजे डोळे। बऱ्याच जणांना डार्क सर्कल्सचा त्रास असतो किंवा डोळ्यांची आग होत असते, अशा वेळी हे कोकमयुक्त शतधौत घृत जे आहे दिवसातून एकदा किंवा रात्री झोपायच्या वेळेला तुम्ही पापण्यांना, खालच्या पापणीला आणि वरच्या पापणीला जस्ट लावलं तर त्याचा खूप चांगला उपयोग तुम्हाला मिळतो। तर झोप शांतपणे लागते, डोळ्यांची आग कमी होते आणि ते डार्क सर्कल्स आहेत ते कालानुरूप साधारण महिना, 1.5 महिना, 2 महिन्यामध्ये हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते। याच्यामध्ये मी आणखी एक ऍड करेन, बऱ्याच जणांना आता स्क्रीनच्या वाढत्या उपयोगामुळे असेल ड्रायनेस असतो डोळ्यांमध्ये। बरेच जण सांगतात डोळे कोरडे वाटतात, डोळ्यात पाणीच येत नाही। अशा वेळी सुद्धा जर का तुम्ही हे कोकम तेलयुक्त शतधौत घृत पापण्यांना लावलं तर त्यामुळे हळूहळू करून म्हणजे साधारण 1 महिनाभर रोज लावल्यानंतर तुम्हाला तो रिझल्ट दिसेल की हळूहळू डोळ्यांना ओलावा यायला लागला, डोळ्यांचा ड्रायनेस कमी होतात। त्याच्यामुळे जर ड्रायनेस असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही हे कोकम तेलयुक्त शतधौत घृत तुमच्या डोळ्यांना लावू शकता। पुढचा जो उपयोग आहे तो म्हणजे तोंड किंवा ओठ। बऱ्याच जणांचे ओठ हे थंडीमध्ये फाटतात, काही काही पेशंट बघितलं त्यांचे 12ही महिने ओठ फाटलेले असतात। तर अशा ओठ फाटण्याची जो काही त्रास आहे त्याच्यामध्ये हे मलम लावू शकता तुम्ही। त्याचबरोबर गालाची स्किन जी ड्रायनेस वाढल्यामुळे किंवा वृक्षता वाढल्यामुळे गाल वृक्ष बनतात किंवा त्याच्यावरती काय म्हणतात ते कात्रे पडतात गालावरती सुद्धा, किंवा स्किन वृक्ष होते, स्किन निघते, तर ह्याच्यावरती सुद्धा कोकमयुक्त शतधौत घृत तुम्ही लावू शकता। त्याच्याबरोबर मी नाक पण बघितलंय, म्हणजे नाकाचे जे टीप आहे ते सुद्धा खूप ड्राय होतं किंवा तिथे सुद्धा चुरचुरल्यासारखं किंवा आग झाल्यासारखी वाटतं, तर तिथे सुद्धा हे तुम्ही मलम लावलं तर त्याचे नक्कीच चांगले उपयोग तुम्हाला मिळतील। आता जसं थंडी सुरू होते तसं बऱ्याच मुलींना खास करून मॉइश्चरायझर शोधायची सवय होते की आता थंडी सुरू झाली आहे तर स्किन ड्राय होते, आपण मॉइश्चरायझर कोणतं लावायचं। तर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या क्रीममध्ये, या मलमामध्ये कोणतंही केमिकल नाही, त्यामुळे जर का तुम्ही एकदम हर्बल, एकदम नॅचरल असं कोणतं मॉइश्चरायझर शोधत असाल तर हे मॉइश्चरायझर फक्त तुमच्यासाठी आहे। हे मॉइश्चरायझर सारखंच काम करतं आणि त्याशिवाय जो ड्रायनेस येतो तो ड्रायनेस कमी करण्यासाठी म्हणून कोकम तेल हे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलंय आणि तूपही आहे। त्याच्यामुळे तर का तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून अख्ख्या संबंध स्किनला, हातांना, पायांना
अख्ख्या अंगावरती जरी तुम्ही ते लावलं तर त्यामुळे चांगलं मॉइश्चरायझिंग इफेक्ट तुम्हाला मिळतो. शिवाय त्यामुळे ड्रायनेस होऊन स्किन निघण्याचे बऱ्याच जणांना टेंडन्सी असते की बऱ्याच जणांना थंडी पडायला लागली की स्किन निघायला लागते, तर ती सुद्धा निघत नाही. त्यामुळे एक चांगलं मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही हे वापरू शकता. याचबरोबर गृहिणींना खास करून घरात स्वयंपाक करताना भाजतं किंवा काहीतरी छोटंसं कापतं, कट जातात, अशा वेळेला कोणतं तरी पटकन मलम लावायचं असतं. तर अशा वेळेला कोणतं तरी क्रीम लावण्यापेक्षा जर का तुम्ही हे साधं कोकम तेलयुक्त शतधौतघृत लावलं पटकन, तर त्यामुळे सुद्धा तुमचे भाजलेले घाव जे आहेत ते पटकन भरतात आणि कट सुद्धा पटकन भरून येतात. कोकमयुक्त शतधौतघृताचे जे पुढचे उपयोग आहेत ते काही डिसिजेस मी तुम्हाला सांगणार आहे, काही व्याधी आहेत, विकार आहेत, त्याच्यामध्ये हे तुम्ही हे जे मलम आहे ते तुम्ही लावू शकता. त्यातला पहिला जो व्याधी आहे तो म्हणजे नागिण, ज्याला ॲलोपॅथीमध्ये हर्पिस झोस्टर असं म्हटलं जातं. या नागिणीवरती आम्ही एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला आमच्या फेसबुक पेजवरती किंवा युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तो सुद्धा तुम्ही बघा जर का तुम्हाला किंवा तुमच्या परिचितांमध्ये कोणाला नागिण झालेली असेल तर. पण नागिणीवरती जे ब्लिस्टर्स येतात किंवा भाजल्यासारखे जे फोड निर्माण होतात त्याच्यावरती सुद्धा हे कोकमयुक्त शतधौतघृत जे आहे ते उत्तम रिझल्ट देतं. तिथली जी आग होणे आहे किंवा तिकडचं जे दुखणं आहे, पेन आहे, ते पटकन कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होते. दुसरा जो डिसीज आहे तो म्हणजे फिशर्स किंवा आयुर्वेदामध्ये त्याला परिकर्तिका किंवा कात्रा पडणे गुदद्वाराच्या ठिकाणी. हा कात्रा इतका सिव्हिअर असतो त्याला स्टूल्स पास करताना भयंकर दुखतं किंवा रक्त सुद्धा पडतं आणि ह्याच्याने खूप बेचैनी होते त्या पेशंटला. तर या ठिकाणी सुद्धा जर का तुम्ही कोकमयुक्त शतधौतघृत वापरलं तर त्याचे खूप सुंदर रिझल्ट पेशंट्सला मिळतात. पुढचा जो डिसीज आहे, पुढचा जो विकार आहे तो म्हणजे पाईल्स. बऱ्याच जणांना पाईल्सचा त्रास असतो, याच्यामध्ये सुद्धा पेन खूप असतं किंवा ब्लिडिंग खूप असतं, रक्त जात असतं. अशा वेळेला त्या गुदद्वाराच्या ठिकाणी जर का तुम्ही कोकमयुक्त शतधौतघृत लावलं तर ब्लिडिंग पण थांबतं, तिकडचं आग कमी होते, पेन कमी होतं आणि एकूणच जो काही पाईल्सचा त्रास आहे तो कमी होतो. आणि अजून एक जो डिसीज आहे तो म्हणजे बऱ्याचदा पुरुषांमध्ये शिश्नाची जी त्वचा मागे घेतल्यावरती प्रेक्यूस म्हणजे तिकडचा जो भाग असतो, शिश्नाच्या जो टोकाचा जो भाग असतो, तिथे सुद्धा कधी कधी कात्रे पडतात. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे कोकमयुक्त शतधौतघृत लावलं तर ते सुद्धा कात्रे भरून येतात आणि तिथे सुद्धा पेशंटला खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला दिसून येतात. या कोकम तेल शतधौतघृताचा आणखी एक उपयोग तो म्हणजे खास करून थंडीत बऱ्याच जणांना पायाला कात्रे पडण्याची समस्या सुरू होते. अशा वेळेला टाचांना खास करून जास्ती कात्रे पडतात. पायांना टाचांना जर का कात्रे पडत असतील तर तुम्ही त्यावर सुद्धा हे कोकम तेलयुक्त शतधौतघृत जर रेग्युलरली रोज रात्री झोपताना लावलं तर त्यामुळे हे कात्रे पडण्याची समस्या परत निर्माण होत नाही आणि पडले असतील तर ते लवकर बरे होतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.